आजच्या एपिसोडमध्ये आज आपण गुहागर बीचवरील टर्टल फेस्टिवल पाहणार आहोत। त्यानंतर पिल्ल समुद्रात कशी सोडली जातात, काय काय काळजी घेतली जाते, ह्या त्यांच्या नवीन जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करताना आपण पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर आंजर्लेपासून गुहागरकडे कोस्टल रोडने जाताना लागणारी दाभोळ धोपावे फेरीबोटचा प्रवास पाहणार आहोत। तसेच गुहागर मधील आम्ही राहिलो त्या होमस्टेची माहिती आपण घेणार आहोत। फेरीबोटच्या आधी साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर श्रीमानचा ढाबा दिसला, तर आम्ही तिथे जेवून घेतलं। तिथले जेवण देखील छान होते। आम्ही दाभोळ जेट्टीवर पोहोचलो तितक्यात फेरीबोट निघालेली दिसली। चौकशी केल्यावर कळलं की आता तासाभराने फेरीबोट आहे। 2 जेट्टीमधील अंतर जरी 10 मिनिटाचंच असलं तरी गाड्या चढण्या उतरण्याचा वेळ पकडला तर तासभर वेळ जातोच। त्यामुळे आपण प्रवासासाठी जेव्हा निघतो त्यावेळी हा वेळ लागणार हे गृहीत धरूनच एकूण टाइम प्लॅनिंग करायला हवे। समोर जी जेट्टी दिसते ती धोपावे जेट्टी, तिथे आपल्याला जायचंय। दुसरी फेरीबोट येईस्तोवर आम्ही किनाऱ्यावरील सृष्टी सौंदर्य न्याहाळत बसलो। इतक्यात फेरीबोट आली। उतरण्यासाठी माणसांची लगबग सुरू झाली। आम्ही पण गाडी अलगद बोटीत चढवली। पहिलं तिरी पटकन उतरता यावे म्हणून गाडी वळवून उभी केली। आणि मस्तपैकी बोटीत फिरत बसलो। दुपारची वेळ होती त्यामुळे गर्दी देखील फारशी नव्हती। अगदी 10 मिनिटातच आपण किनाऱ्यावर पोहोचतो। धोपावे जेट्टीवर राईट टर्न घेतला की तिथून गुहागर 12 किलोमीटर अंतरावर आहे। रस्त्यालगतची जांभा दगडातील टुमदार घरे, उन्हाळ्यात देखील हिरव्या गार दिसणाऱ्या उंच उंच नारळीच्या बागा, असे हे कोकणाचे सौंदर्य मनाला नेहमीच गारवा देत असते। हे सर्व पाहत पाहत आम्ही स्नेहांकुर या आमच्या होमस्टेला पोहोचलो देखील। इथल्या रूम्स देखील स्वच्छ आणि प्रशस्त आहेत।
फ्रेश होऊन लगेचच आम्ही कासवांची हॅचरी पाहायला निघालो. होमस्टे पासून हॅचरी साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. कासवांची पिले पाहण्याची उत्सुकता पराकोटीची शिगेला पोहोचली होती, त्यामुळे थोडे लवकरच आम्ही हॅचरीपाशी पोहोचलो. इथे पोहोचल्यावर आम्हाला ही माहिती मिळाली की यावर्षी गुहागर बीचचा प्रथम क्रमांक लागलेला आहे. सर्वात जास्त म्हणजेच 218 मादी कासवांनी गुहागर बीचवर जवळपास 23,000 अंडी घातलेली आहेत आणि त्यांच्या 4 हॅचरीज बनवण्यात आलेल्या आहेत. आणि एका कासविणीने सर्वात जास्त अंडी म्हणजे 184 अंडी घातलेली आहेत. तर तिथल्या कार्यकर्त्यांनी तासभर अगोदरच पिल्ले गोळा करून मोजून बास्केटमध्ये ठेवलेली दिसली. बास्केटमधील एवढी सारी कासवाची पिल्ले पाहून 2 क्षण आनंदाने स्तब्धच झालो. याचसाठी केला होता अट्टाहास. पिल्ले पाहून कष्ट अगदी सार्थकी लागले असं वाटले. कासवांची पिल्ले शोधत शोधत वेळास अंजर्लीपासून गुहागर पर्यंत आलो. आणि इथं तर काय, 1 ना 2, 20 ना 25, चक्क 100 कासवांची पिल्ले आम्हाला पाहायला मिळाली होती. कासवांची जणू जत्राच भरली होती. आता ही अंड्यातून बाहेर आलेली कासवाची पिल्ले समुद्रात जाण्यासाठी सक्षम झालेली आहेत. आता या पिल्लांना समुद्राजवळ नेऊन समुद्रात सोडले जाणार होते. त्यासाठी किनाऱ्यावर बॅरिगेट लावून ही जागा सुरक्षित केली जाते, जेणेकरून या पिल्लांच्या मार्गात काही अडथळा येऊ नये. येथे ही कासवाची पिल्ले सोडली जातात. या बास्केटमधील ही 100 पिल्ले या पृथ्वीवर आपल्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात करणार होती आणि त्यांच्या या प्रवासाचे आम्ही साक्षीदार असणार होतो. याचं मनाला खूप समाधान वाटत होतं. काय गंमत आहे पहा ना. टोपलीतून वाळूत ठेवल्या ठेवल्या ही सर्व पिल्ले समुद्राच्या दिशेने चालू लागलीत. एक एक पिल्लू शर्यत लागल्याप्रमाणे समुद्राच्या दिशेने धावत होते. पिलांच्या अशा दुडदुड धावण्यात फारच गंमत वाटत होती. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र शोधण्याची क्षमता या कासवांमध्ये असते. पिलांना पाण्यात डायरेक्ट न सोडता वाळूवर सोडण्याचे कारण की इथली जिओमॅग्नेटिक फील्ड त्यांच्या मेमरीत इम्प्लिमेंट होते. म्हणजे जेव्हा ती मोठी होतात तेव्हा परत अंडी घालण्यासाठी याच किनारी त्यांना यायला मदत होते. कासवांमध्ये आईकडून पिल्लांचे पालनपोषण हा प्रकार नसतो. मादी कासव समुद्रकिनारी भरतीच्या वेळी भरतीची लाईन क्रॉस करून पाण्याचा माठ जसा असतो तशी सुरनळीसारखा खड्डा करून त्यात अंडी घालून त्यावर वाळू पसरून गोलाकार फिरून निघून जाते. त्यामुळे पिल्ले अगदी अंड्यात असल्यापासून स्वतंत्र आयुष्य जगत असतात. त्यांचा संघर्ष अंड्यात असल्यापासून सुरू होतो. पिल्ले आपल्या इवल्याशा पावलांचे ठसे उमटवत विशाल सागराच्या दिशेने चालली होती. मानवी शिकारांच्या कुत्री, कोल्हे, समुद्र पक्षी यांच्या तावडीत सापडत त्यातून काही बचावलेली नशीबवान पिल्ले पाण्यापर्यंत पोचतात. त्यांच्यामधल्या दीर्घायुष्य होण्याचे भाग्य हजारांमध्ये एकाच पिल्लाला मिळते. सागरी जैवविविधतेचा महत्वाचा घटक सागरी पर्यावरण स्वच्छ करण्याचे अत्यंत महत्वाचे काम ही सागरी कासवे करत असतात. पर्यावरणामधली ही मोठी गरज ओळखत सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ यांनी 2002 साली वेळास या गावी कासव संवर्धनाची मुहूर्तमेढ रोवली आणि शास्त्रीय पद्धतीने काम सुरू केले. या कासवांची दृष्टी खूप तीक्ष्ण असते. प्रकाशाच्या अतिनीलपट्ट्यातील गोष्टी ते पाहू शकतात. त्यामुळेच माणसाला न दिसणारे विविध रंग आणि आकृतिबंध त्यांना दिसतात. समुद्राच्या लाटांच्या आवाजाच्या दिशेने बरोबर मार्गक्रमण करत असतात. या पिलांची लाटेमुळे दिशा जरी बदलली तरी लगेचच पुन्हा लाटेच्या आवाजाच्या दिशेने चालू लागतात. त्या लहान लहान पिल्ल्यांची चालण्याची धडपड सुरू होती. वाळू ओली असल्याने चालताना पायाला वाळू लागून वाळूत पाय अडकून बसत होते. कधी स्वतःहून उठून पुढे चालू लागत होते तर कधी अजून धडपड चालूच होती.
अडथळ्यांवर मात करून जेव्हा पुढे जगण्याची जिद्द असते तेव्हा मनोमन केलेली प्रार्थना पण फळास येते आणि मग हा असा मदतीचा हात मिळतो. मातीत रुतून बसलेली ही पिल्ले अशी मग उचलून उचलून व्हॉलंटियर्स पाण्यात सोडत होते. आज आपल्याला खूप सारी पिल्ले पाहायला मिळाली होती, पण हौस काही वागत नव्हती. उद्या सकाळी पुन्हा नव्या जोमाने पिल्ले बघायची होती. त्याप्रमाणे सूर्योदयाच्या वेळी बीचवर पोहोचलो. आज पुन्हा टोपलीखाली हळूहळू कासवं मिळू लागली होती. आम्ही पण त्यांच्यासोबत एक एक करून मोजत होतो. खूप मजा येत होती. टोपली उघडताच पिल्लं आजूबाजूला पळायला लागायची आणि मग आजूबाजूची पिल्लं गोळा करताना त्यांची धावपळ व्हायची. पिल्लं गोळा करायची आणि त्यांच्या नोंदी ठेवायच्या. दोन्ही कामं त्यांना करायची होती. आज किती झाली? 31. याप्रमाणे त्यांनी इथे दोरी लावून घेतलेली आहे. बॅरिगेट लावून पिल्लं सोडण्याची तयारी सुरू झाली. आज आम्हाला 31 पिल्लं मिळाली होती. पिल्लांची बास्केटमध्ये चुळबुळ सुरू होती. कधी एकदा आम्हाला समुद्रात सोडताय असं झालं होतं त्यांना. आजच्या शर्यतीत ही 2 कासवांची पिल्लं एकदम पुढे होती. त्या दोघांची एकमेकांची जणू रेसच लागली होती. समुद्री कासवांचे जेलीफिश हे आवडते खाद्य आहे, परंतु सागरी किनारे फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांना जेलीफिश समजून ते खातात आणि मरतात. त्यामुळे आपण सर्वजण प्लास्टिकला दूर ठेवून या शुद्ध पर्यावरणाचा एक भाग होऊयात.
तसंच या महोत्सवांना भेटी देऊन त्यानिमित्ताने तेथील पर्यटन वाढवून एक प्रकारे कासव संवर्धनाच्या कार्यास हातभार लावूया. या ऑलिव्ह रिडले कासवांचा महोत्सव पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. पर्यटन हे नुसते मौजमजा करण्यासाठी नसून त्यातून हे सुंदर जग अनुभवण्याची ही एक संधीच असते.